बोल सियावर रामचंद्र की रामचंद्र की पवन सुत हनुमान की। गुड मॉर्निंग. तर आज आपला जगन्नाथपुरीमधला तिसरा दिवस आणि ही इकडची चेना इडली खाऊन आम्ही हा दिवस सुरुवात केली. आणि आता जगन्नाथपुरीहून आम्ही भुवनेश्वर रेल्वे स्टेशनला जाण्याचा प्लॅन केलेला आहे. सामानासाठी आम्हाला या काकांनी फार मदत केली आणि पुढे आम्ही कॅब बुक केलेली आहे जी आम्हाला भुवनेश्वर रेल्वे स्टेशनला घेऊन जाईल. तर मग जास्त वेळ न दवडता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमचं प्रेम बरसवत राहा. तर आता आम्ही पोहोचलो आहोत आजच्या आपल्या पहिल्या स्पॉटला, सुदाम सँड आर्ट म्युझियम. इथे वाळूपासून बनवलेली खूप सुंदर आकर्षक कलाकृती तुम्हाला पाहायला मिळेल. इथलं आर्टवर्क बारकाईने आणि कौशल्याने बनवलेलं आहे. खरंच छान वाटते. वेगवेगळ्या थीम्सवर इथे सँड आर्ट तयार केलेले आहेत आणि प्रत्येक आर्टमागे एक वेगळी कल्पना आणि संदेशही आहे. चला तर मग आपण ही एक अप्रतिम सँड आर्ट जवळून एक्सप्लोर करूया. ब्राझीलचं रिओ अँड वी हॅव अव्हेंजर्स ॲज वेल. कॅप्टन अमेरिका, स्पायडरमॅन, हल्क. बोल सियावर रामचंद्र की जय. गर्गी कसं वाटतंय तुला? कसं वाटतं? बाप्पा आहे हा, जगन्नाथ भगवान आहे ना. कोणार्क मंदिरच्या जवळच हा बीच आहे. छान बीच आहे, क्लीन बीच आहे. मुंबईसारखा बीच नाही. क्लीन आहे. पाण्यात जायचं मन आहे पण कपडे जास्त नाही आणल्यात. भिजवले तर परत पुढचं सगळं राहून जाईल. अजून कोणार्क मंदिर बघायचं बाकी आहे. आता जेवायचा प्लॅन आहे, मग कोणार्क मंदिर. सी कसं होतं. तिकडनं भुवनेश्वर रेल्वे स्टेशन जवळ हॉटेल आहे, तिकडे राहून मग उद्याच्या दिवसात पुढचा प्रवास ठरलेला आहे. गार्गीने मात्र 1 तास पूर्ण या वाळूमध्ये खेळून फुल मजा लुटलेली आहे. बाप एक बोलते, आई एक बोलते. आणि आता आम्ही पोचलो आहोत आपल्या पुढच्या ठिकाणी, कोणार्क सूर्य मंदिर. हे मंदिर 13व्या शतकात राजा नरसिंहदेव यांनी बांधलं आहे. सगळ्यात खास अशी गोष्ट म्हणजे सूर्यदेवाच्या या रथाच्या आकारात बनवलेलं आहे. त्यामुळे 24 मोठे दगडी चाक आहेत आणि ही चाकं शोभेसाठी नाही तर याचा पूर्वी वापरही केला जात असे. या भव्य मंदिराचा आणि आजूबाजूचा आनंद तुम्ही घ्या, कारण हे युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणूनही ओळखलं जाते.
हा हे मंदिर मी म्हणत होती निलेशला की बघायचंय करून. यानी भी आश्चर्यचकित रह जाते हैं। कई प्रयासों के बाद भी मंदिर के गुंबद पर कलश स्थापित नहीं हो पा रहा था। क्रोधित नरसिंह देव ने आदेश दिया कि कल प्रातः काल तक यदि कलश स्थापित नहीं हुआ तो सबके सर धड़ से अलग कर दिए जाएंगे। सभी मोबाईल घे हे काकू गार्गी मोबाईल घेऊन जा इधर मोबाईल Aquela, like, sei a polícia lá.